नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना माझ्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल अशा पारंपरिक तिखट पुऱ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या पुऱ्या लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. तर मग आपण सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी आपण एक वाटण बनवून घेणार आहे. त्यासाठी मी घेतलेला आहे लसूण, कढीपत्ता, ओवा, जिरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. हे सर्व मिक्सरला वाटून घेणार आहे. पाणी न घालता वाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पुऱ्या बनवण्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये गव्हाचं 3 वाटी, ज्वारीचं 1 वाटी आणि बेसन अर्धा वाटी घेतलेलं आहे. ते आपण मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये हळद, मीठ आणि तीळ टाकून घेऊया. हे मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आहे. जर आपल्याला पुऱ्या खुसखुशीत पाहिजे असतील तर कडकडीत तेलाचं मोहन टाकून घ्यायचं. हे तेल गरम आहे. आपण हळूहळू करूया आणि तेल जरासं थंड झालं की पूर्ण तेल पिठाला चोळून घेऊया. पहा, मी दाखवत आहे त्याप्रमाणे. आता त्यामध्ये आपण मिरची कोथिंबीरचं वाटण बनवलेलं ते टाकून घेऊया. ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ते पाणी त्यात टाकून घेत आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा चांगला मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप पातळही करायचा नाही आहे. बघा कसा दिसत आहे त्याप्रमाणे. आणि आता वरतून थोडंसं तेल लावून परत मळून घ्यायचं आहे. खूप पातळ करायचं नाही. 10 मिनटं ठेवून द्यायचं आहे. हे बघा, सध्या आमच्याकडे पाऊस पण चालू आहे थोडासा. पावसाच्या वातावरणात चमचमीत पुऱ्या खूपच छान. आता आपण पुऱ्या करायला सुरुवात करणार आहोत. डो पुन्हा एकदा मी मळून घेतलेला आहे. त्यातला छोटासा गोळा घेऊन ते गव्हाच्या पिठात बुडवून परत आपण त्याची पोळी लाटून घेणार आहोत. पीठ एकदाच लावायचं, परत नंतर पीठ लावायचं नाही आहे. तर मी थोडेसे वरून तीळ टाकलेले आहेत अजून. हे पहा, आता आपली पोळी लाटून झालेली आहे. तर आपण असं 1 वाटी घेतलेली आहे. तुम्ही वाटी, ग्लास किंवा डब्याचं झाकण पण घेऊ शकता. त्याने आपण आता अशा गोल गोल पुऱ्या कट करून घेणार आहोत. आता एका पोळीच्या पुऱ्या कट करून झालेल्या आहेत. ते मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर अजून एका पोळीच्या आपण पुऱ्या बनवून घेऊया. जास्ती पुऱ्या बनवून ठेवायच्या नाहीत. थोड्याशा झाल्या की त्या 10-12 तळून घ्या. माझ्या दुसरी पोळी. आता आपण तेल गरम करून घेऊया. तेल गरम झाले की नाही पाहण्यासाठी एक पिठाचा तुकडा टाकून पाहूया. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यानंतर आता आपण पुऱ्या तळून घेऊया. हे पहा, अशी मी पुरी तळून घेतलेली आहे. किती छान झालेली आहे पहा तुम्ही. अशाच आता आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. बघा, ही दुसरी पण पुरी किती छान झालेली आहे. आता मी अशाच सर्व पुऱ्या तळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी 2 पुऱ्या टाकलेल्या आहेत. बघा कशा फुगून टम्म झालेल्या आहेत. चांगल्या खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. फास्ट गॅसवर तळून घ्यायच्या नाहीत, नाहीतर त्या वरतून लाल होतील, आतमध्ये कच्च्या राहतील. बघा किती छान दिसत आहे. मी पाहू शकता इथं आपल्या सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला ही पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि करूनही पहा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.